चूक मान्य करत पत्रकारांनी मागितली जाहीर माफी. सामाजिक सलोखा जपण्याचा दिला शब्द. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. अनावधानाने झालेल्या शब्दप्रयोगाबद्दल व्यक्त केला मनापासून खेद. जयसिंगपूर. पत्रकार हा समाजाचा आरसा मानला जातो. समाजातील प्रश्न मांडताना कधीकधी शब्दांचा अनपेक्षित अर्थ निघू शकतो. मात्र अशावेळी स्वतःची चूक स्वीकारून समाजासमोर दिलगिरी व्यक्त करण्याचे धैर्य दाखवणे देखील पत्रकारितेची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. जयसिंगपूर येथील पत्रकार हुसेन शेख यांनी त्यांच्या एका लेखातील अनावधानाने झालेल्या शब्दप्रयोगामुळे काही हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची जाणीव होताच कोणताही अहंकार न बाळगता सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की माझ्याकडून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. शब्दप्रयोग अनावधानाने झाला असून सर्व हिंदू बांधवांची मी मनपूर्वक माफी मागतो. भविष्यात अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही याची मी काळजी घेईन. सामाजिक सलोखा, परस्पर आदराने बंधुभाव जपणे हीच आपली भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. चूक झाल्यानंतर ती स्वीकारणे आणि समाजाची मनापासून माफी मागणे हा मोठेपणाचा गुण मानला जातो. त्यामुळे अनेक नागरिकांकडून ही वाद अधिक न वाढवता संवादातून आणि सामंजस्यपणे विषय संपवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी त्यासोबत सामाजिक सौहार्द आणि परस्पर आदर जपण्याची जबाबदारीही दिली आहे. अशा परिस्थितीत चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त करणे हा सामाजिक जबाबदारीचा भाग असल्याचे मत अनेक सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात परस्पर सामंजस्य, संवाद आणि सामाजिक ऐक्याला प्राधान्य देत वादावर पडदा पडावा अशी अपेक्षा जयसिंगपूर परिसरातील नागरिकांकडून व पत्रकार बांधवांच्याकडून होत आहे.